नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष असून अडीच वर्ष महापौरपद वाटून द्यावं अशी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांना मुंबईतल्या हॉटेल ताज लँड एंडमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ही चर्चा सुरू झाल्याचं कळत आहे। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हाती आलेत आणि महायुतीला पूर्ण बहुमत मुंबईकरांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर आता महायुतीचा महापौर कोण बसणार याच्या चर्चा ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। आता मी वांद्रेच्या ताज लँड इंड या हॉटेलच्या बाहेर उभा आहे आणि इथे आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे यांची जी बैठक आहे ती पार पडणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आणि पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा महापौर कोण बसणार याबाबतच्या चर्चा रंगत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून अडीच वर्ष जे आहे ते महापौर पद दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील केली गेली असल्याची माहिती आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे आहे आणि या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसावा अशी इच्छा अनेक नेत्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केलेली आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष या मागणीकडे कसं बघतंय हे महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच स्टँडिंग कमिटीबाबतचा जो हिस्सा असेल त्याबाबत आज देखील या सगळ्या नगरसेवकांसोबत चर्चा केली जाऊ शकते। एकूणच काय तर आजची ही होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। एकनाथ शिंदे आपल्या सर्व नगरसेवकांना काय सांगतायत आणि महायुतीच्या महापौराबाबत काय निर्णय घेतला जातोय हे या बैठकीतून ठरलं जाणार आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे। अडीच वर्ष महापौर पद वाटून घ्यावं अशी चर्चा आता सुरू झाल्याचं कळत आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।